आज संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडवा साजरा करत असताना बीडच्या करझणी गावातील लोक तलावात उपोषणाला बसलेत। हा उत्सव आनंदाचा नसून हा टाहो आहे गेल्या 55 वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाचा। आमच्या काठीवर आमची यायचा टाइम झाला, अजून आमचं पुनर्वसन होईना, आमची वाट लागली, आमच्या मुलाची काय लागायची वाट। तलाव रिकामं करा, आम्ही त्या ठिकाणी जाऊन राहायला तयार आहे। आता शेवटचा लढा आहे आमचा। ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही सगळे जनावर माणसं घेऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणास बसणार। निविदा काढल्यानंतर 70 लाख त्यांनी आमच्या गावावर टाकले, पण कुठं खर्च करणार होते ते? पुनर्वसनच केलं नाही तर खर्च कुठून करणार? ही निविदाच कोणत्या हिशोबाने काढली होती? गोष्ट सुरू होते 1972 साली। गाव आणि अख्खं शिवार साठवण तलावासाठी शासनानं ताब्यात घेतलं। घरं गेली, शेती गेली आणि बदल्यात काय मिळालं? फक्त आश्वासन। 55 वर्षांपूर्वी सरकारने या गावकऱ्यांना गायरान जमिनीवर राहायला सांगितलं। रक्ताचं पाणी करून, ऊसतोडीला जाऊन आणि दगड फोडून या गरिबांनी तिथं आपली पक्की घरं बांधली। पण आज 55 वर्षांनंतर प्रशासन म्हणतंय की ही जमीन वन विभागाची आहे, घरं रिकामी करा। आता जसं तळ झाले तसे असे टोपले घेऊन हिंडत होत। आम्हाला जागा नाही, फिगा नाही, लेकरं नाही, बाळ असे एवढले पाट्याने घेऊन खऱ्या फोळड्यान तळ बांधलं। आणि तेव्हापासून आमची अशीच तारांबळ आहे। आता आमच्या काठीवर आमची यायचा टाइम झालाय, अजून आमचं पुनर्वसन होईना, आमची वाट लागली, आमच्या मुलाची काय लागायची वाट। आणि काहीच नाही का, आता देऊत, उद्या देऊत, मग देऊत, आतापर्यंत खेटलो, आमचे काळ्याचे पांढरे झालेत। कवर वाट बघावं त्यांची। वन विभाग काय म्हणतात? वन विभाग म्हणतायत आता आम्हाला म्हणले गायरानात बसा। त्या साली आम्ही गावातून उठलो, गायरानात बसलो, आता उस तोडून घरदार बांधले ना आता म्हणते उठा तिथून। उठायला आता मेहनतीनं बांधलेले घरदार आम्हाला पाडा वाटते, कारखाने केले, उस टोपल्याने लेकर घेतले, मांडले उसायच्या सरीने, आणि आता म्हणते उठा। आम्हाला उठ वाटन का तिथून? आम्हाला आमची अशी मागणी आहे की आमचे घर आम्हाला राहून द्यावा, आमच्या वस्ती रस्ता व्हावा, नाही तर आम्ही तिथं येऊन त्या कलेक्टर ऑफिसला बसणार। काय आमची मागणी आहे, आम्ही तोपर्यंत उठणार नाही तिथून। पुनर्वसनासाठी निधी मंजूर झाला होता, मग तो गेला तरी कुठे? 55 वर्ष प्रशासन झोपलं होतं का? ज्या हातांनी घाम गाळून भिंती उभ्या केल्या त्याच हातांनी आज स्वतःचं घर पाडायचं? लेकरा बाळांना घेऊन आता नेमकं जायचं तरी कुठे? हा प्रश्न आज करझणीची प्रत्येक महिला विचारते। शासनाचा लाल फितीचा कारभार किती दिरंगाई करणारा असतो आणि विशेषतः त्याचा जो त्रास आहे तो गावकऱ्यांना कसा सहन करावा लागतो याचं एक उदाहरण आहे। बीड तालुक्यातील करझणी हे गाव आहे आणि या करझणी गावामध्ये 1972 साली खटकळीचा तलाव झाला। हा साठवण तलाव माझ्या पाठीमागे आहे, आपण पाहतोय। या साठवण तलावावरती अनेकांच्या शेती या पाण्याखाली आल्या, ओलिताखाली आल्या। विशेषतः इथलं पाणी हे अनेक वेळा जर दुष्काळ असेल तर इथलं पाणी हे शहराला पुरवण्यासाठी सुद्धा घेऊन गेलं जातं। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा तलाव झाला, ज्या शेतकऱ्यांची घरं या तलावामध्ये गेली, त्या शेतकऱ्यांचा वनवास मात्र अद्यापर्यंत संपला नाही। का तर 1972 पासून या गावचा पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे। आज गुढीपाडवा आहे, सगळेजण नववर्ष साजरं करतात, मात्र आज या गावकऱ्यांना तलावामध्येच उपोषण करण्याची वेळ आलेली। कुटुंबासह आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने हे सगळे गावकरी एकत्रित येऊन बसले। जवळपास 73 कुटुंब 1972 साली होती, आता त्याचे अनेक कुटुंब 150च्या जवळपास कुटुंब झालेले आहेत, दुप्पट कुटुंब झालेले आहेत। मात्र तरी देखील यांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो सुटलेला नाही। विशेषतः शासनाकडून या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे, त्या कार्यालयाकडून या कार्यालयाकडे अशा पद्धतीने टोलवाटोलवी केली जाते। त्या कालावधीमध्ये जी गायरान जमीन होती त्या गायरान जमिनीमध्ये या गावकऱ्यांना तुम्ही राहा असं सांगितलं होतं, गावकरी तेव्हापासून राहतायत। मात्र आता त्या गायरानावरती इथलचं जे वन विभाग आहे त्या वन विभागाने त्याच्यावरती दावा केलेला आहे आणि ही जमीन आमची आहे, शासनाने आम्हाला दिली आहे, त्यामुळे तुम्ही आता या गायरान जमिनीतून बाजूला व्हा किंवा इथं राहू नका, नाहीतर अतिक्रमण म्हणून काढू, अशा पद्धतीने इथं या सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं जातं। त्यामुळे आता गावकरी चिंतेत आहेत आणि शासनाने आमचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो मार्गी लागावा। 1972 नंतर 2010 मध्ये या संदर्भात तसा आदेश देखील काढण्यात आला। 6.5 हेक्टर जे गायरान जमीन आहे ती गायरान जमीन देण्याच्या संदर्भातला आदेश निघाला। त्या संदर्भात काही खर्चासाठी तरतूद देखील करण्यात आली, मात्र त्यात पुढे काही झालं नाही। आता 2026 आहे, जवळपास गेल्या 55 वर्षाचा जो हा लढा आहे या गावकऱ्यांचा, नेमकी काय वस्तुस्थिती आपण समजून घेणार आहेत। बाबा, हे तलाव कधी झाला होता? कंप्लीट झालेला 72 ला। काय सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला पुनर्वसनाच्या संदर्भात? पुनर्वसनच्या टायमाला इथे गारनात बसा म्हणले, इथे जागा देतो आम्ही तुम्हाला। मग बसले लोक तिथे, बांधलेत आम्ही। त्यावेळेस पुन्हा शासनाने इथं पुनर्वसनचं गाव बसवून म्हणून सांगितलं, ते बी बंद झालं, ते नाही आलं, काहीच नाही झालं। आता वन विभाग त्रास द्यायला लागलाय आम्हाला। काय म्हणतो वन विभाग? घर पाडा म्हणतो, नाही तर आम्ही नोटीस काढू, तुमचे घर पाडू म्हणते, रस्ता होऊन द्यायना, काय व्हायना, आम्हाला चिखला पाण्याचं जायला अडचण येते, सगळं लय अडचण येतात।
अच्छा, हे ज्यावेळेस तळ झालं होतं किती एकर जमीन तुमची गेली होती, घरं गेली होती त्यावेळेस? आमची जमीन 40 एकर गेली सगळ्या भावाची. हा. प्रॉपर आमचे जाधव कंपनीची. आणि घरं वगैरे कशा हे झाले? घर बी गेले, पूर्ण गेले आमचे पाण्यात. तेव्हापासून पुनर्वसनाचा प्रश्न सुटलाच नाही? नाही नाही ना. मग शासन दरबार गेलं नाही का तुम्ही? मस्त येडे मारले, सगळे केले, पण काहीच उपयोग नाही त्याचा. अच्छा, काय नेमका हा एवढ्या वर्षाचा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे, मात्र शासन काय सांगताय आणि आता तुम्हाला उत्तर काय मिळतं? काय शासन आता आम्हाला सांगतंय की बाबा हाय ती जागा 2 एकर तुम्हाला देतो आम्ही. हा. तर 2 एकर मध्ये तर आमचं काय गाव बसत नाही. हा. आमची शासनाला मागणी आतापर्यंत जेवढे घरं बांधलेत हा. तेवढी जागा आम्हाला देण्यात यावी. कारण की आमच्या वडील अडाणी होते. अडाणी असल्यामुळे त्यांनी काय कोणतं हे केलं नव्हतं. पण आता आम्ही सुशिक्षित आहेत. आम्ही ह्याची आता सगळं पाहणी केली असता सरकार दरबारी ह्याची कोणतीच नोंद नाही. हे पुनर्वसनाचे जे कागदपत्र आहे तुमच्याकडे, या हम्म. सगळ्या कागदपत्रामध्ये काय काय दाखवलं गेलं आणि केव्हापासून हे रडगाणं चालू आहे सगळं प्रशासन? हे प्रशासनाकडे आम्ही 2014 पासून मी स्वतःपासून झटत आहे. हा. 2014ला पहिल्यांदा मी प्रोसिजर केली बाबा ही जागा आम्हाला आमच्या ताब्यात देण्यात यावी. त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की तुमची जागा तुम्हाला भेटल. परंतु वनीकरणवाल्यांनी परत तिकडे अर्ज करून ती जागा आम्हाला वर्ग करा अशी त्यांनी हे केलेली. तर आता कलेक्टरने आता आदेश काढलाय की ही जागा वनीकरणला वर्ग करण्यात यावी म्हणून. मग आता नेमका तुमचा वाद कुणाशी आहे आणि शासनाला काय म्हणणं असेल का? तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, त्या उपमुख्यमंत्री देखील आहेत. मागणी काय आहे गावकऱ्यांची? आज सगळेजण पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी येऊन तलावात बसलात. आमची आता एकच मागणी, एक तर तलाव रिकामं करून द्या, नाही तर आमचं पुनर्वसन करा. तलाव रिकामं करा, आम्ही त्या ठिकाणी जाऊन राहायला तयार आहेत. हा. वैतागले तुम्ही सगळे. वैतागलो आता आम्ही, शेवट आहे आमचा आता शेवटचा लढा आहे आमचा हा. याच्यामध्ये तुमचे आजोबा पणजोबा पणजोबा, लढत होते, हा, त्यांचं हा. काय झालं नेमकं? त्यांना काहीच भेटलं नाही. एक तर ते अडाणी असल्यामुळे त्यांना कोणी हेच करून दिलं नाही. उपोषण केले त्यांनी, रस्ता रोको केले, पण काही त्याचा फायदा झाला नाही. आता काय इशारा आहे प्रशासनाला? आता प्रशासनाला एवढाच इशारा आहे की आता जर नाही आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही सगळे जनावर माणसं घेऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणात बसणार. म्हणजे त्याशिवाय पर्याय पर्यायच नाही त्याशिवाय आता. आता बांधलेले घर सुद्धा पाडा म्हणते. पर्यायच नाही आता. कलेक्टर वन विभागाने सांगितलं की बाबा समजा जर तुम्ही हे नाही तुमचं करून घेतलं तर आम्हाला रीतसर तुम्हाला नोटीस देऊन तुमचे घर पाडावं लागणार आहेत. अत्यंत धक्कादायक आहे, विशेषतः ज्या ठिकाणी तलाव झालं, समृद्धी देखील आली, पण अशी जी बाधित असलेली कुटुंब आहेत ते किती आहेत आणि पक्की घरं किती बांधली गेली? सध्या म्हणजे 1972ला जेव्हा झालं तेव्हा 73 कुटुंब होते. आज त्या कुटुंबाचे खूप वेगवेगळे कुटुंब झालेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा 72ला तलाव केला ह्यांनी, त्यावेळेस ह्यांना असं आश्वासन दिलं की बाबा तुम्हालाच पाणी वगैरे भेटेल हे होईल म्हणून. शासनाने आम्हाला पाण्याचा तर प्रश्न मिटवला म्हणून म्हणले, परंतु स्वतःचं भागवलं. स्वतःची इथून पाईपलाईन करून बीडला नेलं पाणी, पण आमचं पुनर्वसन केलं नाही. एवढा मोठा खर्च केला त्यांनी, एवढं खर्च करून बीडचं पाणी भागवलं, पण आमच्या गावचं भागवलं नाही. पुनर्वसनासाठी ते आम्हाला फक्त मंजुरी दिली. मंजुरी दिल्याच्या नंतर त्यांनी कसलंही काम केलं नाही किंवा काहीच त्यांनी प्रक्रिया केली नाही. आम्ही वारंवार उपोषणं केले, त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी सारखं कॉन्टॅक्ट केला, पण कुणीच आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला इथं बसावं लागलं. आता काय मागणी? आता आम्हाला एवढीच मागणी की आमचं जे काही कुटुंब आहेत यांचं पुनर्वसन करून आम्हाला जागा पाहिजे त्या ठिकाणी द्यावी. त्यांनी आमच्या म्हणले होते की आम्हाला तुम्हाला जागा पोहोच करतो म्हणून. आम्हाला आजपर्यंत जागेचा कुठलाही कागद दिलेला नाही. फक्त कागदावर त्यांनी मात्र घेतलं की 6.50 हेक्टर तुम्हाला जागा वर्ग करू म्हणून. पण आजपर्यंत 2009 साली पुनर्वसनासाठी पैसे पण दिले होते, त्याचं पण काय झालं? पुनर्वसनासाठी त्यांनी जागा दिली आम्हाला, फक्त कागदपत्रे दिली, पण आमच्यावर नावावर काही केलं नाही किंवा म्हणले नाहीत. फक्त नंतर त्यांनी काय केलं, पुनर्वसन म्हणून त्यांनी डायरेक्ट आदेश काढले की तुम्ही निविदा काढली. डायरेक्ट निविदा काढल्यानंतर 70 लाख त्यांनी आमच्या गावावर टाकले. पण कुठं खर्च करणार होते ते? केलेच नाही. खर्च केलेच नाही. कुठं खर्च करणार? जागाच त्यांनी दिली नाही तर खर्च कुठं करणार होते? पुनर्वसनच केलं नाही तर खर्च कुठं करणार? हे निविदाच कोणत्या हिशोबाने काढली होती यांनी? की जागाच तुम्ही जर दिली नाही. आता काय तुम्ही- इशारा, टोकाचा इशारा? आमचा टोकाचा एवढाच विषय आहे की तुम्ही जर आम्हाला जागा देत नसतील तर आम्हाला कलेक्टर ऑफिस पुढे जागा द्या. आम्ही तिथे येऊन राहतो, सगळे जनावर माणसं घेऊन सगळे काय जे असेल ते आम्ही तिथे येऊन राहतो. तिथं आम्हाला इथं जागा जर देत नसेल तर आम्ही राहायचं कुठं मग? इथं राहायचं म्हणलं तर वन विभाग आम्हाला म्हणते की तुम्ही इथं राहू नका. मग वन विभाग राहू नका म्हणते, उद्या जर एवढं घर पाडले ह्यांनी सगळे, मग राहायचं उघड्यावाल्या लोकांनी कुठं राहायचं? अत्यंत धक्कादायक परिस्थिती आहे. विशेषतः शासनाचा जो लाल फितीतला कारभार आहे तो देखील पाहायला मिळतो. आपण समोर पाहतोय माता भगिनी देखील या ठिकाणी बसलेले आहेत, तरुण मुलं देखील आहेत आणि वयस्कर माणसं देखील आहेत. 3 पिढ्या या ठिकाणी या संघर्ष करतायत आणि हा जो तलावाचा प्रश्न आहे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, पाणी तर डोळ्यासमोर आहे. या पाण्यावरती अनेकांची तहान भागवली जाते. मात्र आज या करसनी गावच्या तोंडचं पाणी पळालं, याचं कारण तसंच आहे का तर यांना आता त्यांचं जे राहतं घर आहे त्या घरातून वन विभाग वारंवार नोटीस पाठवणं असेल, वारंवार सांगणं असेल, तुम्ही खाली करा, आमची ही जागा आहे. त्यामुळे नेमका या गावची जी पुनर्वसनासाठी दिलेली 6.5 हेक्टरची जमीन आहे ती जमीन कुठं आहे, त्याचबरोबर ती कागदावरती का दिली गेली नाही
आणि हा जो सगळा काही आतापर्यंतचा अनागोंदी कारभार शासनाचा आहे तो नेमका कशा पद्धतीने थांबणार आणि या गावकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं. मात्र गावकरी आक्रमक झालेले आहेत. आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे. उद्या गोरं ढोरं आणि सगळ्या कुटुंब कबिल्यासह हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार आहेत आणि जोपर्यंत प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा इशारा देखील दिलाय. त्यामुळे एकंदरीत या 55 वर्षाचा जो काही यांचा पुनर्वसनाचा वनवास आहे तो शासन कशा पद्धतीने संपवणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 8 मराठी, बीड.